ऐकायचं सत्य आहे का? पत्रकाराला नेहमी सत्यच ऐकायचं असतं. मग आता सत्य ऐका. हा काय माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं काहीही राजकारण नव्हतं. बरं सत्य असं आहे, बरं गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. बरोबर तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धव राजसाहेबांच्या घरी गेले. उद्धव ठाकरे 3 वेळा एकमेकांना भेटले. 5 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती. त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं, सविस्तर बोलणं, यासाठी ही भेट होती. गरजेचं होतं दोघांनी एकमेकांकडे. आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मी सत्य सांगतोय. परवानगी मिळाली आणि आज भेटण्याची परवानगी मिळाली दसरा मेळाव्याची सर आजच. ऐकायचं सत्य आहे का? पत्रकाराला नेहमी सत्यच ऐकायचं असतं. मग आता सत्य ऐका. हा काय माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं काहीही राजकारण नव्हतं. बरं सत्य असं आहे, बरं गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. बरोबर तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धव राजसाहेबांच्या घरी गेले. उद्धव ठाकरे 3 वेळा एकमेकांना भेटले. 5 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती. त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं, सविस्तर बोलणं, यासाठी ही भेट होती. गरजेचं होतं दोघांनी एकमेकांकडे. आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मी सत्य सांगतोय.